निवडणूक अर्ज दाखल करण्या आणि त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आपण सगळे आलात, मी पण आलो। मला थोडा उशीर झाला कारण की थोडंसं हेलिकॉप्टरचं थोडा टेक्निकल फॉल्ट आला। आता गरीबाचं असंच होते, थोडंसं झालं, लग्न राहिलं काही ना काही निघतेच, त्या पद्धतीचं झालं आणि म्हणून मला या ठिकाणी उशीर झाला, आपल्याला त्रास झाला, त्याबद्दल आपल्याकडून सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो। या ठिकाणी मी सगळे आदरणीय मंच, महाविकास आघाडी, इंडिया आघाडीचे सगळे जबाबदार पदाधिकारी सगळे मंचावर आहेत, त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो। कालच ज्यांनी खासदारकीची शपथ घेऊन उपराष्ट्रपतीपासून ते आज पहिल्याच तिकडून काल दिल्लीवरून आलेत, आज माझ्याबरोबर आलेत, ते खासदार चंद्रकांत हंडोरे साहेब, मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या माता बहिणी, आमचे सगळे वडीलधारी मंडळी, युवक मित्र आणि पत्रकार मित्र, आपण एक कालावधी पाहिला की 2014 2019 झाला। महाराष्ट्राची भूमी ही शाहू फुले आंबेडकर विचाराची आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची आहे। जेव्हा जेव्हा महाराष्ट्रावर कुठलंही संकट येतं त्यावेळेस महाराष्ट्रातली लोक मूड बांधतात, पण या लोकशाहीच्या पर्वामध्ये भाजपने ज्या खेळी खेळल्यात त्या खेळीमध्ये मताचं विभाजन कसं करता येईल आणि त्या मताच्या विभाजनामध्ये आपण फसलो आणि म्हणून आज आपला महाराष्ट्र सातत्यानं भाजपने केलं आणि संविधानी पदावर बसून तत्कालीन त्यावेळेचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मगाशी सावित्रीबाईंचा उल्लेख केला, सावित्रीबाई फुल्यांवरही सुद्धा टीका करायला त्या भगतसिंग कोश्यारींनी सोडलं नाही। या मंत्रिमंडळातले, या फडणवीसाच्या मंत्रिमंडळातले अनेक मंत्र्यांनी महात्मा ज्योतिबा फुल्यांवर, बाबासाहेब आंबेडकरांवर, छत्रपती शिवाजी महाराजांवर सातत्यानं टीका केली। राज्यामध्ये उद्रेक झाला, राज्याच्या एका मंत्र्यावर पुण्यामध्ये, नाव घेत नाही त्या मंत्र्याचं, लायकीच नाही त्या लोकांची म्हणून त्याचं नाव घेणार नाही, त्याच्यावर एका शाहू फुले आंबेडकर विचाराच्या पोरांनी तर शाई फेकली तोंडावर आणि पोलिसांनी संरक्षण केलं नाही म्हणून शाई फेकत असताना म्हणून त्या पोलिसांनाच निलंबित करून टाकलं। म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की उद्रेक झाला, पण राज्यामध्ये ही जी धर्मांध व्यवस्था जी निर्माण झाली, या व्यवस्थेनं या महाराष्ट्राच्या शाहू फुले आंबेडकर विचाराला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला संपुष्टात आणण्याचं काम केलं। मी पण थोड्या दिवस खासदार होतो, 2014 ते 2017, आणि त्या काळामध्ये जेव्हा नोटबंदी आणि जीएसटी आली त्यावेळेस मी स्वतः नरेंद्र मोदींचा आमोरसामोर विरोध केला। इथले खासदार आता तेही होते, आता जे आहेत ते वाले, ते आता व्हेंटिलेटरवर आहे, केव्हा काढतील व्हेंटिलेटर मला माहिती नाही, पण ते निवडणुकीतच काढतील, पण तेही होते त्या ठिकाणी। आणि त्यावेळेस मी सगळ्या खासदारांच्या समोर या नोटबंदी आणि जीएसटी बद्दलचा प्रश्न उपस्थित केला आणि सांगितलं की जीएसटी मध्ये आमच्या लोकांचे तुम्ही आणि तुमच्या मुठभर मित्रांना हा सगळा पैसा त्या ठिकाणी पोहोचवणार। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण बदलवलं जाते, मोठ्यांकडून टॅक्स घेऊन शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जात होतं आणि तुम्ही जीएसटीच्या माध्यमातून गरिबाकडून, शेतकऱ्यांकडून, मध्यमवर्गीयांकडून लुटून या देशाच्या मुठभर लोकांना तुम्ही देणार आहात, हे आम्ही मान्य करणार नाही। आमच्या जनतेचा वाटा काय, हा प्रश्न तुमच्या या नाना पटोलेंनी नरेंद्र मोदींच्या तोंडावर विचारला। ओबीसीचं मंत्रालय केव्हा उघडणार, जनगणना केव्हा करणार? नरेंद्र मोदींनी सांगितलं की मी मंत्रालय तर बंद करायची व्यवस्था करतोय, तुम्ही नवीन मंत्रालय खोलायचं काय आणि जनगणना तर करणारच नाही। वाद झाला, तातडीनं तोंडावर राजीनामा मी फेकला
त्याच्यानंतर बाय इलेक्शन आलं. मधुकर कुकडे नावाचे गुलाबराव सोबत दाळुगुरजी बरोबर आमदार राहिलेली व्यक्ती होती. त्यांना आम्ही उभं केलं. ही बाय इलेक्शन मध्ये कॅन्डिडेट उभा ठेवला. नाना उभा असतात तर मी कॅन्डिडेट उभा ठेवला नसता. ठीक आहे, आता ते व्यक्ती स्वातंत्र्य आहे, सगळ्यांना काय करता येईल कर. नाना पटोले 19 मध्ये विधानसभेत लढला, तिथेही बाळासाहेबांनी कॅन्डिडेट उभा ठेवला. 25 नोव्हेंबरला म्हणजे मी बीजेपीचा राजीनामा दिला तेव्हापासून राग सुरू झाला की मला माहिती नाही. 25 नोव्हेंबरला राहुल गांधीजी शिवाजी पार्क या ठिकाणी संविधान दिवसाच्या निमित्ताने येणार होते. बाळासाहेबांनी कार्यक्रम ठेवला. तेलंगणाच्या निवडणुका होत्या म्हणून राहुलजींनी मला सांगितलं की नाना माझ्या वतीनं तुम्ही जायचं. मी यांचे जे खालचे लोक असतात त्यांना आमच्या व्यक्तीने फोन केला की राहुलजी येत नाही पण आमचे प्रदेश अध्यक्ष येतात आहेत. त्यांनी सांगितले की आम्ही त्यांना बोलवलं नाही आणि आले तर आम्ही त्यांना मंचावर बसू देणार. आता मला राहुलजींनी सांगितलं मला जाणं गरजेचं होतं. मी आमच्या माणसाला सांगितलं सांगा त्यांना आम्ही तिथं येणार, पब्लिक मध्ये बसणार. आम्ही पब्लिक मध्ये बसू म्हटलं तर मग मी तिकडे गेलो तर मग त्यांनी मंचावर बसवलं कोपऱ्यात. भाषण दिलं, माझी चूक झाली त्याच्यामध्ये, मी माफी पण मागितली की मी ताई म्हणून टाकलं. त्याच्यावरही माझ्यावर टीका झाल्या. मग ते संपत नाही, मग वाटाघाटी. आता हे तर आमच्याकडे नव्हते, हे उद्धव साहेबांकडे गेलेत. उद्धव साहेबांनी म्हटलं की आता महाविकास आघाडी झालं, पण आम्ही पण भूमिका घेतली, मी पण भूमिका घेतली. मी दिल्लीमध्येही समजावून सांगितलं. हे खरगे साहेबांना कधीच भेटले नाही बाळासाहेब. मी इथं अकोल्यात येऊन मुद्दाहून सांगतो. त्यांनी त्यांचा एक माणूस पाठवला होता. खरगे साहेब म्हटले की यार तुझ्यासोबत मी काय बोलायचं. हे पत्र पाठवत राहिले. आम्ही पण पत्र लिहिलं तर त्या पत्रांनी आता माझी जयंत पाटलाची आणि संजय राऊताची सही होती. पत्र मलाच उद्देशून लिहिलं. नाना पटोले माइंड गेम करतो, माइंड लोचा करतो. मी तरी शांत राहिलो. मला इतकं टॉर्चर. त्यांचे जे खालचे लोक यायचे ते फुंडकर आहेत ना इकडे, त्यांचे कोणीतरी प्रमुख, त्यांना विचारा. त्यांचा एक दिल्लीतला माणूस आहे, तो आला मीटिंग मध्ये की मला खालच्या लेवलवर जाऊन करायचं. पण मी सगळ्या गोष्टी सहन करत होतो. मला माझ्या अपमानापेक्षा माझ्या देशाचं संविधान महत्वाचं आहे, माझ्या देशाची लोकशाही महत्वाची आहे. मी आज आहे नाही आहे, पण माझ्या देशाचं संविधान, माझ्या देशाची. त्यांनी आपले कॅन्डिडेट डिक्लेअर केले. आता ते म्हणतात की माझं भाजपमध्ये मित्र आहेत. बिलकुल, महाराष्ट्रामध्ये ही परंपरा आहे. संजय धोत्रे आमचे चांगले मित्र आहेत, तसं फडणवीस पण माझा चांगला मित्र आहे. त्यांच्याकडे कोण यादी पाठवतात, ती यादी कशी मंजूर केली जाते ते पण मला देवेंद्र सांगतो. आमच्याकडे कोण बदमाश आहेत ते पण देवेंद्र सांगतो. त्याच्याकडे कोण बदमाश आहे तर मी त्याला सांगतो. अशी मैत्री आहेच ना, नाकारता काय येते. आहे मैत्री. पण मैत्री मी मैत्रीच्या जागी, विचाराच्या जागी. अमरावती विभागामध्ये धीरज लिंगाडेला आपण निवडून आणलं. त्यावेळेस तर सगळे लोक म्हणतात की कसं होऊ शकते, इथं निवडून येऊ शकते का. मी म्हणालो निवडून येईल. इथल्या जमिनीचं करंट मला माहिती आहे. राहुलजीच्या पदयात्रेमध्ये मी इकडच्या अनेक गावात पैदल फिरलो, गेलो गावागावामध्ये, लोकांशी भेटलो. आणि त्याच वेळेस कळलं मला की इकडे लोकांच्या या मातीची भूमिका, या देशाची भूमिका आहे, फक्त त्याला थोडीशी चालना द्यायची आहे, आपोआप सगळे लोक जुळतील. आणि म्हणून धीरज लिंगाडे आपला त्यावेळेस इथला आमदार झाला. आमची बेईमानी असती तर मी धीरज लिंगाडे कधीच आमदार झाला नसतं. अरे नव्हतंच ना आमच्या जवळ, असं म्हटलं असतं, ऍडजस्टमेंट केलं असतं. मॅच फिक्सिंग नाही. नाना पटोलेच्या रक्तामध्ये मॅच फिक्सिंग कधी नाही. मग कसब्याची निवडणूक असेल, नागपूरच्या निवडणूक असेल, सगळ्या नाना पटोलेंनी तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने, तुमच्या आशीर्वादाने जिंकल्यात. नाना पटोले मॅच फिक्सिंग करत नाही. आणि म्हणून मी आपल्याला या निमित्ताने एवढंच सांगायला या ठिकाणी आलो की अजूनही काही बिघडलं नाहीये. तुमच्या मनात की डॉक्टर निवडून येतात आहेत, लोकांचं मोठ्या शासनाचे त्यांच्याकडून आला.
की ज्या दिवशी फॉर्म भरला त्या दिवशीच अभय पाटील निवडून आलेत, अशा पद्धतीचं चित्र आहे. पण मी आपल्याला सांगतो की आज 400च्या पार 400 BC करायचा मूळ या भाजपचा आहे. संविधान व्यवस्था संपवून टाकायची. तुम्ही आम्ही माणसासारखं जगण्याचा अधिकार नाही आपल्याला ते दाबून मारायचा प्रयत्न सुरू झाला. आपल्याला गुलामीकडे नेण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आता बाळासाहेबांनी परवा यादी जाहीर केली. या शिरूर मतदारसंघाचा कॅन्डिडेट आहे, त्याचं बादल आडनाव नाहीये. थोडं सुधार करून टाका कोणी ऐकत असतील तर. त्याचं आडनाव बादल आहे, द लावा लागते, बागल नाही आहे, जी नाही आहे. आता तिकडून नाव आलं, पाठवून टाकली यादी. तो आता परवा जेलमधून सुटून आला. तो शिरूर मध्ये फडणवीस गेला, त्याच्याबरोबर तिथं कार्यक्रम होतो. तो बागल शिरूर मध्ये जो शिरूरचा जो उमेदवार बाळासाहेबांनी जाहीर केला, बादल, तुला माहित आहे, त्यांना काय नाही माहित झालं. तर देवेंद्र फडणवीसांच्या बरोबर तो त्याच्या कार्यक्रमामध्ये होता उपस्थित. मला त्याच्यामध्ये जायचं नाही, कारण त्यांचा निर्णय त्यांना घ्यायचा आहे. पण फक्त आमच्यावर टीका कशाला? मी पण वंचित आहे ना, मी पण शेतकऱ्याचा पोरगा आहे, मी पण ओबीसीचा पोरगा आहे. वंचितची भाषा काय? वंचित म्हणजे कोण? गुलाबराव कोण वंचित? मी पण वंचित आहे ना. एवढे वर्ष बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायी म्हणून मी काम करतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की ज्या सत्तेमध्ये माझ्या लोकांचा वाटा नाही ती सत्ता माझ्या काय कामाची. एका मिनिटात मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला होता. मग नाना पटोलेंनी काय केलं? एका मिनिटात तोंडावर. मग मी बाबासाहेबांचा अनुयायी कोण अनुयायी आहे? पंजाबराव देशमुखांचा मी अनुयायी आहो, बाबासाहेबांचा अनुयायी आहो मी. आम्हाला कोणी शिकवायची गरज नाही. आज काँग्रेसने जो जाहीरनामा जाहीर केला, ज्या 25 गॅरंट्या आम्ही जाहीर केल्यात, त्याच्यामध्ये नाना पटोलेचा मोठा हिस्सा आहे. आम्ही आमच्या नेत्यांना सांगितलं की जनगणना काय महत्वाची आहे, का आमच्या बहुजनामध्ये भांडण होत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं बहुजन हित आहे, बहुजन सुख आहे. पण त्याचं पालन झालं नाही. म्हणून आज जाती जातीमध्ये, धर्माधर्मामध्ये भांडण चालू आहे. मराठा ओबीसी वाद, अनेक आमच्या इथला कोळी समाज, आदिवासी समाज, अशा अनेक समाजामध्ये भांडण चालू. आणि या सगळ्यांचा इलाज एक असेल तर जातीनिहाय जनगणना आहे. राहुलजींना पत्रकारांनी विचारलं की तुमचं सरकार असताना का नाही केलं? राहुलजींनी सांगितलं ती आमची चुकी आहे, आता आम्ही ती चुकी दुरुस्ती करतो. इतकं प्रामाणिकतेने उत्तर दिलं. फिरवलं नाही. नरेंद्र मोदी तो फिरवलं असतं त्यांनी. शेतकऱ्यांचं कर्जमाफीमध्ये फिरवते आम्ही थोडी म्हणलं, तो जुमला दिला होता. राहुलजीने सांगितलं की आम्ही जातीने जनगणना करणार, प्रत्येक जातीची जनगणना करून त्याची आर्थिक त्याचं सर्वेक्षण केलं जाईल आणि प्रत्येकाला सत्तेचा वाटा दिला जाईल अशा पद्धतीचं भूमिका घेतली. मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी तो जाहीरनामा जाहीर केला. महिलांना, ज्या गरीब महिला आहे, आता जी रत्नाबाई इथं माझ्याजवळ आली होती, तिला ते 1000 रुपये भेटतात, ते संजय गांधींना ते भेटत नाही, ती तक्रार करायला. आम्ही रत्नाबाई 1 लाख रुपये तुम्हाला वर्ष भूमिका आम्ही घेतलेली आहे. गरीब महिलांना 1 लाख रुपये देण्याचा आम्ही वादा. जे शिकलेले मुलं मुली आहेत, जे केंद्र सरकारच्या 30 लाख नोकऱ्या आता बाचलेल्या आहेत, त्याच्यामध्ये जे खाजगीकरणाचा सपाटा लावला, त्याच्यामध्ये आता फक्त जे काही वाचलेलं आहे त्याच्यात 30 लाख नोकऱ्या आहेत. आपलं सरकार आलं तर त्याच्यानंतर ते सगळे ओपन करी, जागा अजून वाढतील. पण 30 लाख नोकऱ्या भरण्याचं त्यामध्ये गॅरंटी दिली गेलेली आहे. ज्या मुला मुलींना आम्ही नोकऱ्या देऊ शकलो नाही त्याला 8500 रुपये दर महिन्याला स्टायपन दिलं जाईल. आणि 5000 कोटीचं एक फंड गोळा करून ज्या मुला मुलींना उद्योग करायचा असेल तर त्याला बिनव्याजी पैसा देण्याची व्यवस्था आणि त्याला उद्योजक करण्याचं धोरण आम्ही स्वीकारलेलं आहे. ज्या शेतकऱ्याला, कारण की आमचा अकोला जिल्हा पश्चिम विदर्भातला एक शेतकरी निष्ठ राहिलेला आहे. पंजाबराव देशमुखांच्या विचाराचा हा जिल्हा राहिलेला आहे. इथला शेतकरी जागरूक आहे आणि या शेतकऱ्यांसाठी
ज्याप्रमाणे जो गब्बर सिंग टॅक्स राहुलजी म्हणतात जीएसटीच्या माध्यमातून आमच्या शेतकऱ्यावर लावला, ट्रॅक्टर घ्यायचं असेल तर 18% जीएसटी, मोटार पंप घ्यायचं सामान लागायचं 18% जीएसटी, बियाणं घ्यायचं असेल, खत घ्यायचं असेल आम्ही 50 किलोची पोतळी देत होतो, यांनी 40 किलोची केली. फोटो लावला स्वतःचा, पण खाताचा भाव 4 पटीवर घेऊन गेले. आणि बियाणाचं या सगळ्यावरची जीएसटी मुक्त हे शेतकऱ्यांना व्यवस्था दिली, म्हणजे त्याचा खर्च एकदम कमी होईल आणि शेतकऱ्याला कसं प्रॉफिट मिळेल. ज्या स्वामीनाथन समितीची शिफारस लागू करण्याची भूमिका आमच्या यवतमाळच्या भूमीवर येऊन नरेंद्र मोदींनी 2014 मध्ये सांगितली की माझं सरकार आलं, हे तर त्यावेळेस मुख्यमंत्री होते गुजरातचे, त्यावेळेस सांगितले की मी प्रधानमंत्री झालो तर पहिली सही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर केली जाईल आणि स्वामीनाथन समितीची शिफारस आम्ही लागू करू. काय झालं? प्रधानमंत्री झाल्यानंतर पहिले ॲफिडेव्हिट काय केलं तर त्यांनी सांगितलं सुप्रीम कोर्टाला की आम्ही स्वामीनाथन समितीची शिफारस लागू करणार नाही. पहिला फोकनाड केला, म्हणजे फेकूगिरी केली. फोकनाड आपल्या विदर्भातली भाषा, त्यांच्या भाषेत फेकू. त्यांनी पहिले प्रतिज्ञापत्र लिहिलं की आम्ही लागू करणार नाही आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर सांगितलं की आम्ही तुमचं कर्ज माफ करायचं नाही बोललो, उद्योगपत्यांचं कर्ज माफ करायला बोललो होतो. आणि मग ते जुमला होता असं ते अमित शहा बोलले. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं, आता त्यांनी फेकूगिरी केली, काय केली त्यांच्याबद्दलची आता आपल्याला चर्चा करायची नाही. त्यांनी देशाला कसं विकलं, रेल्वे विकून टाकली, देशाच्या सगळ्या संपत्त्या विकायला सुरुवात केली. आणि म्हणून आता आम्हाला काय करायचं ते मी तुम्हाला सांगतो की शेतकऱ्यांच्या याच्यामध्ये MSP आम्ही लागू करू, म्हणजे 1.5 पट आमच्या शेतकऱ्याच्या शेतीच्या मालाला भाव मिळेल अशा पद्धतीची व्यवस्था त्यामध्ये केली जाणार. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचं, कारण की आपल्याला जेव्हा पीक नाहीचं होतं त्यावेळेस आपल्याला मागणी करावं लागतं की आमचं कर्ज माफ करा. त्याच्यामध्ये स्वामीनाथन समितीच्या शिफारसीप्रमाणे त्याच्यामध्ये असं होतं की एक आयोग बसवला जाईल, तो निष्पक्षपती त्या आयोगाच्या माध्यमातून चौकशी करेल आणि तो रिपोर्ट दिला की या शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं पाहिजे. त्या आयोगाच्या शिफारसीप्रमाणे सरकारला ते बंधनकारक राहील की शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं गेलं पाहिजे. दुसरा महत्वाचा प्रश्न असा आहे त्याच्यातला की कर्जमाफी MSP म्हणजे 1.5 पट भाव आणि 5 गॅरंटी त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यामध्ये अजून एक शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण गॅरंटी आहे त्याच्यातली. आपल्याला तुम्हाला अभय तुम्हाला त्या 25 आपल्या 5 गॅरंटी आहेत त्याचं पत्रक तयार करायचं आहे आणि हे पत्रक प्रत्येकाच्या घरापर्यंत डोर टू डोर पोहोचवायचं आहे. आपल्याला निवडणूक सत्तेमध्ये इंडिया अलायन्स झाल्यानंतर त्याचा जनतेचा वाटा किती राहणार आहे सत्तेतला हे पहिल्यांदा आपल्याला त्यांना सांगायचं आहे. त्यांच्या घरापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. महिलांनी महिलांपर्यंत पोहोचायचं, तरुणांनी तरुणांपर्यंत पोहोचायचं, शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायचं, गरिबांनी गरिबापर्यंत पोहोचायचं आहे. पण हे जे आपल्याला 10-15 दिवस राहतील या व्यवस्थेमध्ये प्रत्येकाच्या घरापर्यंत आपण पोहोचलो पाहिजे. आणि हा जो आपली जी गॅरंटी आहे, आपली गॅरंटी ही फेकू नाही, आपली गॅरंटी ही जुमलेबाजीची नाही, ही इंडिया आघाडीची या भारताला वाचवण्याची ही वॉरंटी आहे. आणि ती वॉरंटी आपण लोकांपर्यंत पोहोचवणं, गॅरंटी पोहोचवणं हे आपल्या सगळ्यांचं दायित्व बनणार आहे. आम्हाला याला मतदान द्या त्याला मतदान द्या हे म्हणायचं नाही. आम्हाला तुमचा हिस्सा सत्तेमध्ये काय राहणार आहे हे आपल्याला प्रत्येकाच्या घरापर्यंत जाऊन सांगायचं आहे. हे सगळं प्लॅन आम्ही केलं, गरिबांसाठी प्लॅन केलेला आहे. जसं मगाशी हांडोरे साहेब सांगत होते 2014च्या पहिले आमच्या रॅशनच्या दुकानामध्ये रॉकेलचं तेल मिळत होतं, साखर मिळत होती, डालडा मिळत होता, रवा मिळत होता, खायचं तेल मिळत होतं, तांदूळ मिळत होतं, गहू मिळत होतं. अन्न सुरक्षा कायदा हा परमानंट, कारण की कोणाचंही सरकार येऊ पण गरीबाला उपाशी, कारण की बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये अशा व्यवस्था करून ठेवलेल्या आहेत की सरकार कोणाचंही आलं तर त्यांनी या देशातल्या कुठल्याही माणसाला उपाशी तो मेला नाही पाहिजे याची काळजी सरकारने घेतली पाहिजे.
आणि मी तुम्हाला माहितीसाठी सांगतो, त्या कायदा इतका मजबूत आहे की एखाद्या भागामध्ये भूकबळी झाली आणि ही भूकबळी लक्षात आली तर तो तहसीलदारावर 302चा गुन्हा दाखल होतो. तहसीलदारची ही जबाबदारी आहे भूकबळी झाली तर. आणि म्हणून अन्न सुरक्षा कायद्याच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या आधारावर डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांनी कायदा केला. म्हणून हे लोक तांदूळ गहू देत आहेत. 1 महिन्याचं 150 रुपयाचं धान्य तुम्हाला देतात आणि 150 रुपयाचं धान्य देऊन तुमच्या हातातला सगळा रोजगार काढून टाकला. आम्ही रोजगार हमीची कामं चालू केली होती. 100 दिवस गॅरंटीचा एक आपण आपल्याला दिला. आता आपण पाहिलं मिनिमम वेज काढायला सुरुवात केली. तुम्हाला आर्थिक कमजोर करायचं, शेतकऱ्याला आर्थिक कमजोर करायचं, गरीबाला आर्थिक कमजोर करायचं आणि मग तुम्हाला गुलामीमध्ये टाकायचं त्यांचा प्लॅन सुरू झालेला आहे. आणि म्हणून आपल्याला सांगतो की गरिबांसाठी सुद्धा त्या ठिकाणी खूप साऱ्या योजना आहेत, कामगारांसाठी योजना आहेत. आणि म्हणून हे सगळं करत असताना महाराष्ट्रामध्ये मतविभाजन होऊ नये याची काळजी मी सातत्याने घेतो. मला अपमान सातत्याने माझा झाला, पण मतदानामध्ये विभाजन होता कामा नये याची काळजी आम्ही घेतलेली आहे. म्हणून मी शेवटपर्यंत बाळासाहेबांना, आम्ही ते मीडियावरच बोलतात त्यामुळे आम्ही पण मीडियावरच सांगायचो की बाळासाहेब अलायन्स तोडू नका, आपण एकत्रित राहू. पण त्यांनी त्यांचं काम केलं. यादी कोणी पाठवली ती मग सांगितली. पण त्या सगळ्या गोष्टी विसरून मी बाळासाहेबाला त्यांच्याच या भूमीवर येऊन सांगतोय, अजूनही मला अधिकार नाही सांगत होते ना. नाना पटोलेला अधिकार नाही आहे, आम्हाला वरतं बोलायचं तर वरतही बोलत नव्हते, हे फक्त पत्र पाठवत होते. मी तुमच्या अकोल्यात येऊन सांगतो बाळासाहेब, अजूनही रस्ते बंद झाले नाहीत. तुम्ही म्हणाल तर मी ते करायला तयार आहो. 1 जागा पाहिजे की 2 जागा पाहिजे, मी द्यायला तयार आहो. नाना पटोले आपल्या जबाबदारीवर देईल. पण महाराष्ट्रामध्ये मतविभाजन होऊन हे महाराष्ट्राला बर्बाद करणारी भाजप, देशाला बर्बाद करणारी भाजप या देशामध्ये निवडून नाही आली पाहिजे. म्हणून मी या ठिकाणी स्वीकारतोय. विड्रॉल पर्यंत वाट आहे. आमचा प्रस्ताव मान्य असेल तर नाना पटोले तयार आहे. नाना पटोले घेईल निर्णय, इथं काही दिल्लीला विचारायची गरज नाही. मी घेईल निर्णय. तुम्ही म्हणत होता ना काय अधिकार आहे याला, नाना पटोलेला आहे, दाखवेल तुम्हाला मी माझा अधिकार काय. आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, तुम्ही घाबरण्याचं काम नाही. तुम्हाला न्याय द्यायची जबाबदारी माझी आहे. पण देशामध्ये कुठल्याही परिस्थितीत सरकार मोदीचं आलं नाही पाहिजे, भाजपचं आलं नाही पाहिजे. नाहीतर मोठ्या मुश्किलनं आम्हाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. अनेकांचं बलिदान झालं. या अकोला शहरातले आम्ही मागच्या काळात कार्यक्रम केला. अनेक स्वातंत्र्यवीराचा आम्ही स्वागत केलं, सत्कार केला, सन्मान केला, पाया लागला. या स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाने आम्हाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. तुम्हा आम्हाला आज स्वतंत्र भारतामध्ये राहण्याची संधी मिळाली. आणि पुन्हा आमचा देश गुलामीकडे नेणं, पुन्हा आमचा देश परक्यांच्या हातात देणं हे अजिबात खपून कोणी घेणार नाही. आणि म्हणून त्याला किती किंमत आम्हाला चुकवा लागली, काँग्रेस पक्षाला चुकवा लागली, तरी आम्ही तयार आहोत. हे मी तुम्हाला या ठिकाणी बाळासाहेब सांगायला आलेलो. पण मैदान सुरू झालं तर माझ्याजवळ खूप आयुध आहेत, खूप मुद्दे आहेत. आमचं तर अंडोरे साहेब ते तर बघ, आता तर फारच सौम्य बोललं. मी म्हणलं फारच जास्त अंडोरे साहेब गडबड करायची नाही, आपल्याला शांततेनं करायचं. आपला एकदम भूमिका स्पष्ट आहे. पण युद्ध सुरू झालं तर युद्धाप्रमाणे लढू, की आम्हाला कुठली अडचण नाही. पण जी काही लढाई आहे ही आपली सगळी संविधान आणि आपली लोकशाही वाचवण्याची आहे. पद येतील जातील हे चालत राहणार आहे. पण 1 नेशन 1 इलेक्शनचा अर्थ तुम्हाला मुद्दावून सांगतो की 400 पार झालं तर मग देशामध्ये पुढची निवडणूक नाही. मग ना महानगरपालिका तर तशाच घेतल्या नाही, जिल्हा परिषद पंचायत समिती तशाही घेत नाही, नगरपालिकाही घेतले नाही. यांनी चालू झाली प्रक्रिया. पण जेव्हा यांना बहुमत मिळेल, 5वी बहुमत मिळेल, त्या दिवशी या देशामध्ये लोकशाही पर्वाचा उत्सव संपेल. हा लोकशाहीचा पर्वाचा उत्सव आहे निवडणुका. याच्यामध्ये जनजागृती करणं हे आमचं काम आहे. जे वास्तविकता आहे ते समाजापर्यंत पोहोचवणं हे आपलं काम आहे. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये वास्तविकता समाजाच्या समोर मांडून, जनतेसमोर मांडून लोकशाहीच्या या पर्वाला आम्ही सगळेजण जिवंत ठेवण्याची जबाबदारी आपली सगळ्यांची आहे. आणि म्हणून या लढाईमध्ये आपण सगळ्यांनी सहभागी ताकदीनं व्हायचं आहे. आणि म्हणून मी
विशेष करून आज महाराष्ट्रामध्ये जी हलचल चालते त्या हलचलीचं हे केंद्र आहे, विभाजनाचं केंद्र आहे. हे केंद्र थांबलं पाहिजे. भीमसैनिक इथं बसलेली आहेत. मी तुम्हालाही सांगतो की जा लोकांमध्ये वास्तविकता लोकांच्या समोर मांडा. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान राहिलं नाही तर तुमचंच नाही तर आम्ही ओबीसीचे लोक असतील, भटके विमुक्त जातीचे लोक असतील, मुस्लिम असतील, जे लोक असतील त्यांची स्थिती प्रत्येक भागामध्ये आज महाराष्ट्राच्या सगळ्या कानाकोपऱ्यामध्ये लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात भाजपच्या सरकारला उद्ध्वस्त करणं, त्याला सत्तेच्या बाहेर काढणं ही लोकांची मानसिकता झालेली आहे. आणि म्हणून या मानसिकतेला आज अकोल्यामध्ये त्याचं भव्य दर्शन, जनता जनार्दनाचं दर्शन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. आणि म्हणून मी पुन्हा तुम्हाला धन्यवाद करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.